मनोहर जोशी यांच्या निधनानंतर राजकीय नेत्यांनी दिलेल्या आहेत, त्याही पाहूयात। सच्चा शिवसैनिक होते। कोणत्याही पक्ष किंवा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यामध्ये चढ उतार येत असतात। संकटाच्या काळामध्ये सुद्धा ते शिवसेना प्रमुखांसोबत राहिले, शिवसेनेसोबत निष्ठेने राहिले। एवढंच नव्हे तर ज्या वेळेला शिवसेना प्रमुखांना अटक झाली होती बेळगाव कारवारच्या सीमा आंदोलनाच्या वेळेला, तेव्हा शिवसेना प्रमुखांसोबत मनोहर जोशी आणि दत्ताजी साळवी सुद्धा होते। एकूणच जीवाला जीव देणारे हे सगळे शिवसेना प्रमुखांचे निष्ठावान शिवसैनिक हे आपल्यातून निघून जात आहेत। हे फार मोठं एक दुर्दैव आहे। वाचक होते, सामना वाचून नेहमी फोन करायचे किंवा असं आहे की जीवनामध्ये महत्त्व असं आहे की ज्येष्ठ सहकारी होते, ज्येष्ठ नेते होते। अनेकदा आम्ही एकत्र वावरलो, फिरलो, दौरे केले। त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या अनेक गोष्टी होतात। त्यातला एक म्हणजे वक्तशीरपणा। वेळेचं बंधन त्यांनी स्वतःवर घातलं होतं आणि वेळ पाळायची आणि राजकारणामध्ये वेळ पाळावी हे त्यांच्याकडून शिकावं। शिवसैनिक नगरसेवक पदापासून तर लोकसभेच्या अध्यक्षापर्यंत एक शिवसैनिक पोहोचू शकतो हे त्यांनी दाखवलं। नुसतं दाखवलं तर त्या जबाबदाऱ्या त्यांनी योग्यरित्या पार पाडल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं शिस्त, काटेकोरपणा, संघटनेप्रती निष्ठा ही सरांकडून शिकली पाहिजे। कारण जेव्हा सर मुख्यमंत्री असताना त्यांना शिवसेना प्रमुखांनी राजीनामा द्यायला सांगितलं तर साधं त्यांनी रिप्लाय करून फोन करून विचारलं सुद्धा आणि डायरेक्ट राज्यपालांकडे जाऊन राजीनामा दिला। हे मी का सांगतोय की आजच्या काळात पदाला चिकटून राहणं, पदासाठी अनेक पक्ष बदलणारे लोक असताना मनोहर जोशी सरांनी त्यावेळेस एका आदेशावर आदेश नाही एक साधा कागद शिवसेना प्रमुख लिहून दिल्यावर राज्यपालाकडे राजीनामा देणारे मनोहर जोशी माणसाचा अंत आज झाला असं त्या ठिकाणी माझ्या भावना मी व्यक्त करतोय। गरिबीतनं येऊन व्यवसायात मोठी मजल मारण्यापर्यंत एक मोठं कार्य व्यवसायात सुद्धा मनोहर जोशी सरांचं होतं। बरोबरीने त्या ठिकाणी एक नगरसेवक, महापौर ते लोकसभेच्या अध्यक्षापर्यंत चा त्यांचा प्रवास, राजकीय प्रवास, राजकीय उंची ही थक्क करणारी होती। नाही, त्यांनी सगळे मान अपमान जे होते ते त्यांनी आपल्या मनामध्ये त्यांनी सामावून घेतले। आज जी अवस्था शिवसेनेची झालेली आहे, कारण तिथं जनमानसामध्ये असणाऱ्या नेत्याला काहीच महत्व नाही आहे, कुठल्या प्रकारची त्यांना किंमत नाही आहे। सुपारी बहादारांना तिथं आता पक्षात संधी आहे। म्हणून जी अवस्था झालेली आहे शिवसेनेची, ते त्याचं कारण ते आहे। ज्या लोकांनी हाडाची काढं केली,